7 नंबर अध्यात्माचा नंबर म्हटला हं. जातो, केतूचा नंबर आहे. त्यांच्या चांगल्या क्वालिटी म्हणजे ह्यांना वाचायला आवडतं, अभ्यास करायला आवडतं, प्रत्येक गोष्टीच्या डीपमध्ये जायला आवडतं, प्रत्येक गोष्ट Google करायची आहे. ओके, सगळी गोष्ट माहिती पाहिजे, ओके. असं. ह्यांच्याकडे फक्त धड आहे, ह्यांच्याकडे वरचा पाठ नाहीये. हं. त्यामुळे बोलणं डिफिकल्ट होतं, क्लिअरिटी नसते गोष्टींमध्ये, कन्फ्युजन खूप असतं, डोळे नाहीयेत, हां. वरचा पाठच नाहीये. जे काही करतात ते मनापासून बिकॉज ह्यांचं डोक्याचं काम मन करतं, मन हृदय करतात. करतं, ओके. असं. ते सेन्सिटिव्ह खूप जास्त असतात. पण ह्याच्यामुळे काय होतं खूप वेळा डिसिजन चुकणं. हो. इंट्युशनचं थोडं सिक्स्थ सेन्स वाढून मेडिटेशन वगैरे करून हे लोकं जास्त गोष्टी ॲक्युरेसीनी करू शकतात पुढे. ओके. इंट्युशननुसार. इंट्युशन बिकॉज ह्यांचं इंट्युशन खूप जास्त चांगलं असतं. ओके. हे 4 नंबर 2 नंबर, 4 नंबर आणि 7 नंबर ह्यांना एक बाय डिफॉल्ट ही भेटलेलं आशीर्वाद आहे असं आपण म्हणू शकतो. बिकॉज हां. आहे ना, नंबर इन्कम्प्लीट आहे. 2 नंबर चंद्राचा, चंद्र पण पूर्ण नसतो. हां, अर्धा-अर्धा असतो आणि राहू पण इन्कम्प्लीट आहे, केतू पण इन्कम्प्लीट आहे. हां. आपण म्हणतो ना, एखाद्याला डोळे नाही दिले देवानी, त्यांना एक सिक्स्थ सेन्सची वेगळी एनर्जी आहे. जेव्हा हे ओके. पूर्णपणे कनेक्ट होतील ना, केतूवाले स्पेशली, जे बोलतात ते सत्य होतं. माझा पण 7च आहे जन्मतारीख ओके. 7 फेब्रुवारी. तर होतं असं हां. ह्यांच्याकडनं एक आध्यात्मिक पॉवर किंवा देवाची एनर्जी खूप जास्त असते ह्यांच्यावरती हां, हां, असं हां. म्हणू शकतो. पण ती पॉवर यूज कशी करायची? ते खूप हां. लोकांना कळत नाही.